नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि मी राहते स्वित्झर्लंडमध्ये. माझ्या आजच्या ट्रॅव्हल व्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आम्ही जाणार आहोत ब्रिन्स रातून ट्रेनचा प्रवास करायला आणि तुम्ही पण माझ्यासोबत येऊ शकता या प्रवासाचा अनुभव घ्यायला. तर आता आपली जर्नी येथून स्टार्ट झालेली आहे. तर आम्ही घेतलेली आहे डे पास. या डे पासमध्ये आम्हाला झुरिक टू ब्रिन्सपर्यंतची जर्नी इन्क्लूड आहे. डे पासमध्ये तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये कुठलीही ट्रेन तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सेपरेट तिकीट लागत नाही. याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. फायनली आपण ट्रेन स्टेशनला पोहोचलेलो आहोत. बघू शकता इथे अशा प्रकारच्या ट्रेन असतात आणि त्या खूप सुंदर आणि क्लीन असतात. इथे तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही. बघा आता आपली ट्रेन आलेली आहे. यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, एक फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास. सेकंड क्लास हे तिकीट आपल्या बजेटमध्ये असतं. आता आपण ट्रेनमध्ये एंट्री केलेली आहे. इथल्या ट्रेन तुम्हाला 2 मजली दिसणार आहेत. बघा ही ट्रेन 2 मजली आहे. किती स्वच्छ आहे, काही कचरा नाही आणि किती सुंदर आहे बघा. आता आपण निघालेलो आहोत. बघा निघताच इतका सुंदर व्ह्यू दिसलेला आहे, असं वाटतं जणू काही पोस्टरच बनवलेलं आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत सेकंड स्टेशनला, म्हणजेच लुझनला. बघू शकता किती गर्दी आहे. वीकेंड असल्यामुळे इथली लोक स्केटिंग करायला माउंटेनवर जातात. आता आपल्याला दुसऱ्या ट्रेनला वेट करावं लागणार आहे. तर आपण तोपर्यंत खाण्यासाठी काहीतरी रेडी टू ईट घेणार आहोत. आता इथे 2 प्रकारचे सुपर मार्केट असतात, कूप आणि मिग्रोज. तसं तर स्वित्झर्लंड खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि इथे प्रत्येक गोष्ट एक्सपेन्सिव्ह आहे. तर मी प्रिपेअर करेल की मिग्रोज आणि कूप आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि हे तुम्हाला सुपर मार्केट प्रत्येक स्टेशनला मिळून जातील. बघा मी हे फ्रूट्स घेतलेलं आहे. हे फ्रूट्स या सीझनमध्ये अवेलेबल आहे. हे खायला खूप सुंदर लागते. ते तुम्हाला रेडी टू ईट सर्व प्रकारचे पिझ्झा, ड्रिंक्स, फ्रूट्स मिळून जातात. बघा मी मार्गरिटा घेतलेला आहे. अशा प्रकारचे पिझ्झा इथं रेडी टू ईट मिळतात. आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या ट्रेनच्या जर्नीला. बघू शकता ट्रेनमध्ये बसताच तर व्ह्यू दिसायला सुरुवात झाली. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे ना. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही कुठेही पाऊल ठेवलं तर तुम्हाला अशीच ग्रीनरी दिसेल. हे आणि बघा किती सुंदर आहे आणि असा व्ह्यू तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल. लाकडाची घरंसुद्धा बघायला मिळतात आणि हाच व्ह्यू आपण विंटरमध्ये बघितला तर पूर्ण माउंटेन बर्फाने आच्छादलेला दिसेल आणि घराची छत पण बर्फाने आच्छादलेली दिसेल. बघू शकता बघा किती सुंदर व्ह्यू आहे. या लोकांना शांतता हवी असते म्हणून हे लोक माउंटेनवर सुद्धा घर बांधतात. फायनली आपण पोहोचलेलो आहोत ब्रिन्स राथोनला. येथे तुम्हाला तिकीट इन्फॉर्मेशन सेंटरसुद्धा मिळतात. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते तुम्ही इथून इन्फॉर्मेशन सेंटरवरून घेऊ शकता. तर चला तर मग हा माझा फर्स्ट पार्ट आहे. हा व्हिडिओ मोठा होणार होता म्हणून मी सेकंड पार्ट बनवलेला आहे. सेकंड पार्ट यापेक्षाही सुंदर आहे. आपल्याला स्टीम कॉक ट्रेनचा अनुभव मी दाखवणार आहे.
तर सेकंड पार्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि यानंतरचा पार्ट तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.